नमस्कार मित्रांनो, आपल्याला इथे पालगड किल्ल्यावर कसं यायचं हे मी आपल्याला सांगतो। जर तुम्ही मुंबई पुणे इकडून जर येत असाल तर खेडला जाण्यापूर्वी खेड इथून 13-14 किलोमीटर आहे आणि ते जाण्यापूर्वी धामणी गावात इथे आपल्या मागच्या बाजूला दिसत असेल, इकडे बोर्ड आहे आणि तिथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। जवळजवळ अगदी 15 ते 20 मिनटं गाडीने जायला आपल्याला लागतात। तर आपण समजा गोवा वगैरे या साईडने येत असेल तर खेडवरून 12-13 किलोमीटर आल्यावर धामणी गाव आहे आणि धामणी गावातनं तुम्ही राईट मारू शकता आणि मुंबईकडनं पुण्याकडनं येत असाल तर तुम्ही धामणी गावाच्या इथं आल्यावर ह्या बोर्डच्या इथं मागं जो बोर्ड दिसतोय तिथे तुम्ही लेफ्ट मारून आत जाऊ शकता। नमस्कार मित्रांनो, मी हेमंत बैकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे भटकंती एक सफर। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांपैकी हा आज आपण जिथे आलो आहे तो पालगड किल्ला। इथे हा एक गाव आहे किल्ले माची म्हणून, त्या गावातून आपल्याला आता वर जायचं आहे। आपण जाणार आहोत, माझ्या मागच्या बाजूला आपल्याला तो बोर्ड दिसत असेल किल्ले माची गड म्हणून। चला, इथून आपण आपल्याला वर जायचं आहे। खूप हाईटला असलेला हा किल्ला आहे। आम्ही कोण कोण आलो आहे ते दाखवतो। इकडे माझ्या बहिणीचा मुलगा रुद्र आणि हा तिचा मोठा मुलगा आयुष आणि हा अंश, असे आम्ही 4 जण किल्ल्यावर आलो आहे। मित्रांनो, हे गडाच्या पायथ्याशी दिसतं आहे ते किल्ले माची हे गाव आहे। आपण खूप तसं उंचावर आलो आहे। आता अर्धा अधिक रस्ता आम्ही पार केला आहे आणि वर चढून आलो आहे। तुम्ही पाहू शकता खाली खोल दरी आणि त्यात बसलेली गावं। आणि हा आता वरती अर्धा आम्ही रस्ता चढून वरती गडावर आलो आहे। हा वरती गड आहे। आपण आता जाणारच आहोत वरती। सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या आपल्याला समोर ह्या किल्ल्याच्या समोर दिसत आहेत। आपण इकडे पाहू शकता अगदी लांबपर्यंत। चला, आता आपण इथून वर जाणार आहोत। मित्रांनो, ह्या किल्ल्याचं बांधकाम कोणी केलं आहे याचा असा काही ठोस पुरावा आपल्याला सापडत नाही, पण शिवकाळात हा किल्ला स्वराज्यात आला अशी माहिती मिळते। छत्रपतींनी जेव्हा हर्णे किल्ल्याचे पुनर्बांधणी केली त्या किल्ल्याच्या बांधणीसाठी पालगड किल्ल्याचा उपयोग होत होता असा अभ्यासकांचं मत आहे। पालगड किल्ल्याचा वापर शस्त्रसाठा आणि दारुगोळा साठवण्यासाठी केला जात असे। किल्ल्याचा इतिहास, लढाया झाल्या असे काही पुरावे नाहीत। किल्ल्यावर 5 तोफा आहेत, 4 माची आहेत, ते आपण आता वरती गेल्यानंतर पाहणार आहोत। ही तोफा मित्रांनो, सुरुवातीलाच चढताना या 2 तोफा आपल्याला दिसतात। चला, आपण वरती जाऊ।
मित्रांनो, किल्ल्याचं क्षेत्रफळ सुमारे 1.5 एकराच्या आसपास आहे. मंडळी, पायऱ्या आधी व्यवस्थित असाव्यात, कारण लक्ष न दिल्यामुळे थोड्या वेड्या वाकड्या झाल्या आहेत. मित्रांनो, आपण आता गड चढून वर आलो आहे. आता गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आपण उभे आहोत. गडाच्या आतमध्ये वर असलेली ही तोफ आहे एक. बाकीचा परिसर आपल्याला मी फिरून दाखवतो. गडाच्या पूर्वेला अगदी लांबपर्यंत आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात. आणि किल्ल्याकडे लक्ष न दिल्यामुळे थोड्या किल्ल्याची पडझड झाली, दुरावस्था आपल्याला झालेली पाहायला मिळते. स्वच्छतेची पण फार गरज आहे. प्रशासनाने इथे किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, पण इकडे फारसं गड किल्ल्यांवर लक्ष
दिलेले नाही, त्यामुळे अशी पडझड आपल्याला पाहायला मिळते. मंडळी, शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले आणि शिवरायांच्या नंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखले जातात ते फक्त आमचे शिवछत्रपती महाराज यांचे. कारण की स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम आणि निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे आणि परस्त्रीला आई समान मानणारे असे एकमेव प्रजादक्ष राजे म्हणजे आमचे शिवछत्रपती महाराज. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता शिताफीने मात करत बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारून स्वराज्य निर्माण केले, ते म्हणजे आमचे शिवछत्रपती. ही किल्ल्याकडची दक्षिण बाजू. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज जर पुढच्या पिढीला कळायला हवेत, समजायला हवेत असे जर वाटत असेल तर नुसते पुस्तकातूनच नव्हे तर महाराजांचे गडकिल्ले जतन करून त्यांचं संवर्धन करून जेणेकरून आपण आपल्या पुढच्या पिढीला तेथे जाता येईल आणि राजांनी गाजवलेला जो पराक्रम आहे तो प्रत्यक्षात पाहता येईल याची काळजी घ्यायला हवी. आपण आशा करू की शासनसुद्धा याकडे लक्ष देईल आणि आपल्या महाराजांचा इतिहास आपल्यामध्ये जिवंत ठेवेल. चला शिवरायांचं दर्शन घेऊ आपण. चला, आम्हा सर्वांचं आता दर्शन झालेलं आहे. मी बाकीचा परिसर तुम्हाला दाखवतो आणि मग आपण पुन्हा उतरू खाली. मित्रांनो, ही गडावर पाणी साठवण्यासाठीची जागा आहे. छोटीशी आहे, उन्हाळ्यात काही इकडे पाणी नसतं. तसं आपल्याला रायगडावर एवढ्या उंचीवर सुद्धा पाणी बघायला मिळतं, तसं इथं पाणी नाही आहे. त्या बाजूला इकडे तोफ आहे. ही गडाकडची पश्चिम बाजू आहे आणि पश्चिमेला दापोली तालुका मोडतो आणि इकडे पूर्वेला खेड तालुका. अशा या दोन तालुक्यांच्या या सीमारेषेवर असलेला हा पालगड किल्ला. मित्रांनो, या पालगड किल्ल्यालाच एक आता नव्याने जो किल्ला संशोधनात सापडला आहे तो रामगड किल्ला. तिथे जाण्यासाठी अगदी कड्या कपारीतनं अशी वाट आहे, थोडी जायला अडचण आहे. आपण पुन्हा कधी योग आला तर तिथे जाऊच. काही बुरुजसुद्धा आहेत.
पालगड किल्ल्यावर चढत असताना रस्त्याच्या डाव्या बाजूने एक छोटीशी अशी निमुळती वाट जाते आणि ती वाट इकडून असं खालून मला वाटतं तिकडे त्या रामगड किल्ल्याच्या कडे जाते आणि तो समोर जो दिसतो आहे तो पालगड किल्ल्याला जोड किल्ला म्हणून रामगड किल्ला असावा असा अंदाज आहे, कारण तिकडे एक व्हाईट असा बोर्ड लावलेला दिसतो आहे. पर्यटकांना सुद्धा विनंती आहे की आपण जर काही गडावर खाद्यपदार्थ किंवा पाण्याच्या बॉटल्स वगैरे जर आणत असाल तर त्या इथेच टाकून जाऊ नये, त्या आपल्यासोबत घेऊन जावा. इथे कचरा करू नये असं एक विनंती आहे. आपण जर या अशा पद्धतीनं जर वागलो तर गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यास तेवढाच आपला हातभार लागेल. म्हणून की आपण कुठल्याही गडकिल्ल्यांवर जर जात असाल तर तिथे खाद्यपदार्थ किंवा रॅपर्स, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या त्या तिथंच सोडून येऊ नये. मित्रांनो, तुर्तास आपण इथे थांबतो आहे. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपला परतीचा प्रवास सुरू होतो आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मस्त राहा, सुरक्षित राहा. टेक केअर.